नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण क्लास 10th मराठी चॅप्टर 3 शाल हे डिटेल एक्सप्लेनेशन बघितले। आज आपण त्याचे क्वेश्चन आन्सर्स बघू। तर पहिला क्वेश्चन आहे, उत्तरे लिहा। पु ल व सुनीताबाई यांनी दिलेल्या शालीचा लेखकाने पाठात केलेला उल्लेख। पु ल आणि सुनीताबाई यांनी दिलेल्या शालीचा लेखकाने काय उल्लेख केलेला आहे पाठात ते लिहायचं आहे। तर लेखकाने त्या शालीला काय उपमा दिली होती की पुलकित शाल। काय? पुलकित शाल, म्हणजे पु ल यांनी दिलेली होती ती शाल, त्याच्यामुळे त्यांनी त्या शालीला पुलकित शाल असे म्हटले। 2004च्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष 2004च्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? लेखक रा ग जाधव। नंबर ई, पाठात उल्लेख असणारी नदी कोणती? कृष्णा। सभा संमेलनाचे गाजवणारे कवी सभा संमेलने गाजवणारे कवी कोण होते? नारायण सुर्वे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर शिकवणं आवडत असेल तर तुम्ही लेक्चरला लाईक करा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा, आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ऑलच्या बेल आयकॉनवर क्लिक करा। त्यामुळे तुमचे रोजच्या रोज जे व्हिडिओ येतात त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल। प्रश्न दुसरा आहे, शालीचे पाठात आलेले विविध उपयोग लिहा। तर शालीचे उपयोग काय सांगितलेले आहे पाठामध्ये? शाल कशासाठी असते? शाल असते सन्मानासाठी, शोभेसाठी, गौरवासाठी, उभेसाठी आणि पोटासाठी। प्रश्न तिसरा आहे, खालील प्रसंगी लेखकाने केलेली कृती लिहा। एका बाईचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत होते। लेखकाने काय केलं मग? एका बाईचे बाळ कडाक्याने थंडीने कुडकुडत होते, तर लगेच त्यांनी काय केलं? त्या बाईला हाक मारली आणि खिडकीतून शाल व 5-50 रुपयाच्या नोटा दिल्या। लेखकाने बाईला हाक मारून खिडकीतून शाल व 5-50 रुपयांच्या नोटा दिल्या। म्हातारा अशक्त भिक्षेकरी कट्ट्याला मागूनच गुटे टाकून व पांघरून कुडकुडत बसल्याचे पाहिले, तर लेखकाने काय केलं? लेखकाने त्यांना आपल्याजवळील 2 शाली दिल्या। प्रश्न चौथा आहे, कारणे शोधून लिहा। एका बाईच्या बाळासाठी शाल दिल्याच्या घटनेची उब पुलकित शालीच्या उभेपेक्षा जास्त होती, कारण त्यामागे लेखकाची आपुलकी, माणुसकी भावना होती। शिवाय त्या शालीच्या उभेची त्यावेळी त्या बाळाला जास्त गरज होती। शालीच्या वर्षावामुळे नारायण सुर्वे यांनी शालीनता हरवली नाही, कारण ते स्वभावतःच शालीन होते। ई आहे, लेखकाच्या मते शालीमुळे शालीनता जाते, कारण सन्मान करण्याच्या रूपाने आपण खरे तर एक शालीन जग गमावून बसण्याचा मोठा धोकाच त्यात असतो। प्रश्न 5वा आहे, आकृती पूर्ण करा। लेखकांनी भूषवलेली पदे। लेखकांना कोणकोणती पदे मिळाली होती? एक विश्वकोशाचे ते अध्यक्ष होते, आणि दुसरं 2004 सालाच्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते। प्रश्न 6वा आहे, खालील वाक्यातील कृतीतून किंवा विचारातून कळणारे लेखकाचे गुण शोधा। बाईला हाक मारून खिडकीतून शाल व नोटा दिल्या। खरे तर खरीखुरी शालीनता शालीविना शोभते। हळूहळू मी सगळ्या शाली वाटून टाकल्या। तर चा आहे उत्तर, बाईला हाक मारून खिडकीतून शाल व नोटा दिल्या, यातून लेखकाची माणुसकी हा गुण समजतो। खरे तर खरीखुरी शालीनता शालीविनाच शोभते,
यातून नम्रता लेखकाचा गुण दिसून येतो. हळूहळू मी सगळ्या शाली वाटून टाकल्या, यातून लेखकाची उदारता दिसून येते. प्रश्न 7 आहे. खालील शब्दातील अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. जवळपास आणि उलट तपासणी. जवळपासपासून जवळ, पास, वळ, पाव, पाळ, पाज, पाजळ इत्यादी. आणि उलट तपासणीपासून उलट तपासणी, पास, पाणी, पाट, पाल, पालट, पात इत्यादी हे शब्द तयार होतात. प्रश्न 8 आहे. अधोरेखित शब्दातील योग्य समानार्थी शब्द वापरून वाक्ये पुन्हा लिहा. नारायण सुर्वे यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरतीच असे. म्हणजे जे नारायण सुर्वे होते यांच्या कार्यक्रमात नेहमी गर्दी राहत होती. तर याच्यात आपल्याला अधोरेखित शब्दाचं उत्तर लिहायचं आहे. तर याचं उत्तर आहे नारायण सुर्वे यांच्या कार्यक्रमांना रात्रंदिवस भरतीच असे. यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र हा अधोरेखित शब्द आहे. इथं अधोरेखित करायचं राहिलं, मी करून देते. अहोरात्र याला काय आलेलं आहे? रात्रंदिवस हा समानार्थी शब्द वापरलेला आहे. खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या. खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या. तर यात अधोरेखित शब्द आहे चिंचोळ्या. त्याचा समानार्थी शब्द आहे अरुंद आणि निमुळत्या. खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या अरुंद व निमुळत्या प्रवाहावर होत्या. मी सगळ्या शालींचे गाठोडे बांधून निकटवर्ती मित्राकडे ठेवले. याचं उत्तर आहे मी सगळ्या शालीचे गाठोडे बांधून. यात अधोरेखित शब्द आहे निकटवर्ती. निकटवर्तीचा समानार्थी शब्द आहे जवळच्या मित्राकडे ठेवले. प्रश्न 9 आहे. पुलकित हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा. म्हणजे आपल्याला प्रश्न तयार करायचा आहे की ज्याचं उत्तर पुलकित असे येईल. तर त्याचं उत्तर आहे लेखकाने सुटकेसमधील कोणती शाल काढली? पुलकित शाल काढली. लेखकाने खिडकीतून बाईला नोटा व पैसे दिले. या घटनेची ऊब कोणत्या शालीच्या उभेपेक्षा अधिक होती? तर पुलकित या शालीच्या उभेपेक्षा अधिक होती. प्रश्न 10 आहे. हे सगळे वर्कबुकचे क्वेश्चन आन्सर आहे. वर्कबुकमध्ये सर्व क्वेश्चन्स हे काय असतात? इन्क्लूड असतात की जे एकदम स्पष्टीकरण सहित पूर्ण क्वेश्चन आन्सर्स असतात, जे तुम्हाला अवांतर काहीच करायची गरज नाही आहे. जर तुम्ही हे क्वेश्चन आन्सर व्यवस्थितरित्या लर्न केले तर तुम्ही बोर्डाच्या एक्झाममध्ये टॉप करू शकता. फक्त हे पूर्ण तुम्ही हे लेक्चर सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्यवस्थित ऐका. नाही समजलं तर रिपीट व्हिडिओ बघा. त्यामुळे तुम्हाला एकदम नंतर डबल वाचायची गरजही पडणार नाही, मला गॅरंटी. फक्त लक्षपूर्वक एकदा शांततेत बसून चांगल्या प्रकारे एका चॅप्टरचा तुम्ही अर्धा तास जरी शांततेत बसून व्यवस्थित अभ्यास केला तर ते चॅप्टर तुमच्या माइंडमध्ये छापून जाईल. फक्त तुम्ही काय करा, थोडंसं एकाग्र होऊन अभ्यासाला सुरुवात करा. काहीच हार्ड नाही आहे. बोर्ड म्हणतात, पण बोर्ड म्हणजे काय असतं? फक्त आपल्या एक्झामसारखीच एक्झाम असती, परंतु थोडंसं चॅप्टर खालचे नाही, जास्त क्वेश्चन येतात त्याच्यामुळे आपल्याला जास्त अभ्यास करावा लागतो. प्रश्न 10 आहे. शालींपासून शालीनता भाववाचक नाम तयार होते. त्याप्रमाणे ता, त्व, आळू आणि पणा हे प्रत्यय लावून तयार झालेली भाववाचक नामे लिहा. तर यात शालीनता म्हणजे ता, शेवटी ता हे काय प्रत्यय लावेले, त्व हे प्रत्यय लावेले, आळू हे प्रत्यय, पणा हे प्रत्यय लावून आपल्याला भाववाचक नामं तयार करायची आहे.
तर मग शालीनता, मधुरता हे एक भाववाचक नाम आहे. त्व म्हणजे भावनात्मकत्व हा शब्द ज्याचा लागतो तसं भाववाचक शब्द तयार करायचे आहे. अशा प्रकारे हे जे प्रत्यय येईल असे भाववाचक नामे तुम्हाला तयार करायचे आहे. प्रश्न 11वा आहे, अधोरेखित शब्दांचे लिंग बदलून वाक्ये पुन्हा लिहा. लेखक सुंदर. अधोरेखित शब्द कोणता आहे? लेखन करतात. ह्याचं उत्तर आहे लिंग बदलायचं आहे फक्त आपल्याला. तर मग इथे लेखक आहे म्हणून इथं लिंग काय बदललं? लेखिका. तो मुलगा गरिबांना मदत करतो. ती मुलगी गरिबांना मदत करते. असे हे लिंग बदलले गेलं. प्रश्न 12वा आहे, स्वमतः. शाल व शालीनता यांचा पाठाच्या आधारे तुम्हाला कळलेला अर्थ स्पष्ट करा. तर शालीचा काय अर्थ तुम्हाला कळलं आणि शालीनता या शब्दाचा काय अर्थ तुम्हाला समजला ते आपल्याला काय कळलं ते इथं स्पष्ट करायचं आहे. तर त्याचं उत्तर आहे, शाल ही प्रतिकात्मक आहे तर शालीनता ही चारित्र्यात्मक आहे. आपल्या मनात असलेली एखाद्या व्यक्तीबद्दलची आदराची भावना, आपण त्या व्यक्तीबद्दलचा सन्मान शाल हे प्रतीक देऊन प्रकट करतो. त्यातून त्या व्यक्तीमध्ये असलेला गुण दिसून येतो, तो म्हणजे शालीनता. शालीनता म्हणजे काय? नम्रता. व्यक्तीचे चारित्र्य हे शालीनतेमध्ये दडलेले असते. त्याच व्यक्तीचे चारित्र्य लिहिले जाते. ज्या व्यक्तीचे चारित्र्य चांगले आहे, चारित्र्याचे एक अंग आहे शालीनता, आणि म्हणून मला वाटते की शाल ही प्रतिकात्मक आहे तर शालीनता ही चरित्रात्मक आहे. तुम्हा सर्वांना लेक्चर कसे वाटते आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन आले त्यांनी सुरुवातीला एकदा सबस्क्राईब करा आणि ऑल या घंटीच्या बटनावर क्लिक करा, म्हणजे रोज रोज माझे व्हिडिओ येत राहतात. त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल, म्हणजे तुम्ही लगेच ते बघू शकतात. भिक्षेकर्याने केलेला शालीचा उपयोग याविषयी तुमचे मत काय ते लिहा. याचं उत्तर आहे, मानवाच्या 3 मूलभूत गरजा असतात. कोणत्या? अन्न, वस्त्र, निवारा. या पाठातील भिक्षेकर्याकडे या 3 गोष्टी नाहीत. निवारा म्हणजे राहायला घर नाही, म्हणून तो ओंकारेश्वर मंदिराबाहेर भिक्षा मागतो. थंडीत कुडकुडताना पाहिल्यावर लेखकांना त्याची दया आली व त्यांनी त्याचे थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून आपल्याजवळील एक नाही तर 2 शाली दिल्या. पण 2 दिवसापासून भुकेला असलेल्या भिकाऱ्याने शाली विकून आपल्या पोटाची आग विझवली, भूक शांत केली. म्हणून माणूस श्रीमंत असो की गरीब, त्याला जगण्यासाठी अन्नाची आवश्यकता असतेच. एक वेळ कपडे नसतील, निवारा नसेल तर चालून जाईल, पण वेळेला खायला हे मिळालेच पाहिजे, आणि त्यामुळे भिक्षेकराने शाली विकून आपल्या पोटाची आग शांत केली. हे माझ्या मते योग्यच आहे. लेखकाच्या भावना जशा शाल या वस्तूशी निगडीत आहे तशा तुमच्या आवडीच्या वस्तूशी निगडीत असलेल्या भावना तुमच्या शब्दात लिहा. याचं उत्तर आहे, हे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने लिहू शकतं, परंतु इथे एक आन्सर दिलेला आहे ते मी तुम्हाला सांगते. आमचे एकत्र कुटुंब 15 जणांचा हसता खेळता परिवार. कुटुंब प्रमुख आजी आजोबा, नंतर आई बाबा, काका काकी, भाऊ बहिणी. लहानपणी आजीचे माझ्यासाठी तिच्या जुन्या लुगड्याची, आईच्या जुन्या साड्यांची शिवलेली गोधडी मी आजही वापरतो. आज आजी नाही शरीराने, पण च्या स्वरूपात आजही ती सतत माझ्यासोबत आहे. त्या गोधडीत ऊब आहे, आजीचे प्रेम आहे, वात्सल्य आहे. थंडीच्या दिवसात तर मग सूर्य कितीही वर आला तरी सोडाविषयी वाटत नाही. आता त्या गोधडीला आजीच्या तपकिरीचा वास येतो, तो भाग वेगळा, पण तरीही आजीची गोधडी आजही माझ्या जीवनाचे अविभाज्य अंग आहे.
अशा प्रकारे हे छोटंसं उत्तर आहे, पण यातून तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला ज्या वस्तूशी तुमचा लळा आहे, तुम्हाला ती वस्तू आवडती, ज्याच्याशी तुमच्या आठवणी जोडलेल्या आहेत, असे उत्तर तुम्ही इथे मनाने लिहू शकता. आता हेच टेक्स्टबुकच्या मध्ये दिलेले क्वेश्चन आन्सर झाले. आता आपण वर्कबुकमध्ये दिलेले क्वेश्चन आन्सर्स बघू. प्रश्न पहिला आहे, यात पहिला प्रश्न दिलेला आहे, पुढील उतार्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. त्यात आकलन कृती आहे. प्रश्न दुसरा, एका वाक्यात उत्तरे लिहा आहे. प्रश्न तिसरा, कोण कोणास म्हणाले ते लिहा. कोण ते लिहा. चूक की बरोबर. कारण लिहा. नावे लिहा. सहसंबंध लिहा. कृती पूर्ण करा. आकृती पूर्ण करा. कंसातील योग्य शब्दाचा वापर करून रिकाम्या जागा पूर्ण करा. परत आकलन कृती. चूक की बरोबर ते लिहा. कृती पूर्ण करा. खालील गोष्टीचा परिणाम लिहा. कंसातील योग्य शब्द निवडून रिकाम्या जागा भरा. कृती पूर्ण करा. परत सहसंबंध लिहा. कृती पूर्ण करा. अशा प्रकारे हे सगळे भरपूर सारे क्वेश्चन आहेत. ह्या सर्वांचे तुम्ही काय करा, स्क्रीनशॉट काढून घ्या. मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप हे सर्व समजावते. एकूण किती बघून घेऊ आपण लास्टपर्यंत. बघा भरपूर आहेत. समानार्थी शब्द आहेत लास्टला. चला तर मग आपण फटाफट राहिलेले क्वेश्चन्स घेऊन टाकू फास्टमध्ये, वेळ वाया न घालवता. यात म्हणजे सर्वच क्वेश्चन कव्हर केलेले आहे याच्यात. प्रश्न पहिला, पुढील उतार्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कृती पहिली कोणती, आकलन कृती. प्रश्न पहिला, आकृतीबंध पूर्ण करा. यात जे बोल्ड अक्षरात लिहिलेलं आहे ते आन्सर आहे. पु ल देशपांडे. पु ल देशपांडे कोण होते, लेखक. त्यांच्याकडे काही निमित्ताने गेले. ते कोण होते, पु ल देशपांडे. लेखकांना शाल देणारे कोण होते, सुनीताबाई देशपांडे आणि पु ल देशपांडे. नंबर 3, सुटकेसमध्ये आणि कधीच नाही. सुटकेसमध्ये काय ठेवलेलं होतं लेखकांनी, सुनीताबाई आणि पु ल देशपांडे यांनी लेखकांना दिलेली शाल लेखकाने कुठे ठेवली, सुटकेसमध्ये. शाल वापरली का नाही, कधीच नाही वापरली. प्रश्न दुसरा, हे मध्ये काय करा तुम्ही, व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट घेऊन टाका, किंवा मग व्हिडिओ चालू असताना सुद्धा तुम्ही वर्कबुकमध्ये सर्व लिहू शकता. प्रश्न दुसरा, एका वाक्यात उत्तरे लिहा. एकदा लेखक पु ल देशपांडे यांच्याकडे कशासाठी गेले होते. एकदा लेखक पु ल देशपांडे यांच्याकडे काही एका निमित्ताने गेले होते. सुनीताबाईंनी शालीबद्दल विचारताच लेखकाने लगेच हो का म्हटले, कारण पु ल आणि सुनीताबाईंनी लेखकांना शाल द्यावी हा त्यांना त्यांचा गौरव वाटला, म्हणून लेखकांनी लगेच त्यांना हो म्हटले. 3 नंबर, कडाक्याच्या थंडीने कोण कुडकुडत रडत होते. कडाक्याच्या थंडीने मासे पकडणाऱ्या बाईचे बाळ कुडकुडत होते. प्रश्न तिसरा, कोण कोणास म्हटले ते लिहा. सुनीताबाई आणि लेखकांना. तुम्हाला शाल दिली तर चालेल काय. कोण म्हटलं, सुनीताबाई. कोणास म्हटली, लेखकांना. प्रश्न दुसरा, लेखक आणि मासे मारत असलेल्या बाईला लेखक काय म्हटले, त्या बाळाला आधी शालीत गुंडाळ आणि मग मासे मारत बैस, असं लेखक म्हटले मासे मारत बसलेल्या बाईला. अशा प्रकारे तुम्हाला बोर्डाच्या एक्झाममध्ये आकृती येईल, त्या तुम्हाला पूर्ण करावं लागेल. प्रश्न चौथा,
कोण ते लिहा. उत्तर: लेखकांना थांबवणाऱ्या कोण होत्या? सुनीताबाई. काम झाल्यावर निघण्याच्या बेतात असणारे कोण होते? लेखक. एका पायावर हो म्हणणारे कोण? लेखक. प्रश्न 5. चूक की बरोबर लिहा. ती शाल लेखकांनी सुटकेसमध्ये ठेवली. बरोबर. ती शाल वापरली मात्र कधीच नाही. हे पण बरोबर. कृती 2. आकलन कृती. कारण लिहा. बाळ थंडीने कुडकुडत रडत असतानाही आई तिकडे बघतही नव्हती. कारण बाळ थंडीने कुडकुडत रडत असतानाही आई तिकडे बघतही नव्हती. कारण ती मासे पकडण्याच्या उद्योगात होती. नावे लिहा. लेखक विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून गेले. ते ठिकाण वाई. लेखक या ठिकाणी राहत होते. प्राज्ञ पाठशाला. इथे राहत होते. सहसंबंध लिहा. खोलीच्या खिडक्या कुठे होत्या? दक्षिणेकडे. चिंचोळा प्रवाह कृष्णा नदीचा. पुलकित शाल 5-50 रुपयाच्या नोटा. खालील कृती पूर्ण करा. नदीशी संबंधित गोष्टी. नदीचा प्रवाह चिंचोळा प्रवाह होता. नदीचा घाट होता आणि छोटा तट होता. लेखकाने सुटकेसमधील ही शाल काढली. कोणती? पुलकित शाल काढली. प्रश्न 5. आकृती पूर्ण करा. पुलकित शाल 5-50 रुपयाच्या नोटा. लेखकांनी सुटकेसमधील काढलेल्या वस्तू कोणत्या होत्या? पुलकित शाल होती आणि 5-50 रुपयाच्या नोटा होत्या. खालील प्रश्नाची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. एका बाईने तिचे छोटे मूल कशात ठेवले होते? एका टोपलीत ठेवले होते. वाईला लेखक कोण म्हणून गेले होते? अध्यक्ष म्हणून गेले होते. प्रश्न 7. कंसातील योग्य शब्दाचा वापर करून रिकाम्या जागा पूर्ण करा. तिचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत रडत होते. या घटनेची ऊब पुलकित शालीच्या उबेपेक्षा अधिक. त्या बाळाला आधी शालीत गुंडाळ मग मासे मारत बैस. पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. आकलन कृती. सभा संमेलने गाजवणारे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नारायण सुर्वे. शालीच्या वर्षावाखाली कधीच हरवली नाही की क्षीणही झाली नाही शालीनता. चूक की बरोबर लिहा. शालीमुळे शालीनता येते. चूक. कविवर्य नारायण सुर्वे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. बरोबर. प्रश्न 3. कृती पूर्ण करा. नारायण सुर्वे हे गाजवत सभा आणि संमेलने. प्रश्न 4. खालील गोष्टीचा परिणाम लिहा. नारायण सुर्वे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. त्यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरती असायची. प्रत्येक कार्यक्रमात त्यांना शाल व श्रीफळ मिळे. या शाली घेऊन ते शालीन बनून लागले. प्रश्न 5. कृती पूर्ण करा. श्रीफळ, शाल. प्रत्येक कार्यक्रमाला मिळणारी वस्तू कोणत्या असत्या? श्रीफळ आणि शाल. या परिच्छेदातील एक फळ श्रीफळ. प्रश्न 6. कंसातील योग्य शब्द निवडून रिकाम्या जागा भरा. या शाली घेऊन मी आता शालीन बनू लागलो आहे. हे त्याचा आन्सर आहे. म्हणजे इथे कंसात जे जे शब्द लिहिले त्यातला एक शब्द हा बरोबर आहे. तो आपल्याला इथे लिहायचा आहे कंसामध्ये रिकाम्या जागी. शाल व शालीनता यांचा संबंध काय? प्रत्येक कार्यक्रमात सन्मानाची शाल व श्रीफळ त्यांना मिळत राहील. प्रश्न 7. कृती पूर्ण करा. उत्तरे. लेखक आणि कोणाच्याही. नारायण सुर्वे यांच्या बोलण्यातील उपरोधित खोच यांच्या लक्षात येणारी होती. कोणाच्या? लेखक आणि कोणाच्याही. प्रश्न कृती 2. आकलन कृती. सहसंबंध लिहायचा इथे. शाल, शालीनता, उपरोधित खोच. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नारायण सुर्वे यांच्या कार्यक्रमात अहोरात्र काय असायची? भरती. प्रश्न 2. कृती पूर्ण करा. हरवली नाही आणि क्षीणही झाली नाही. शालीच्या वर्षावाखाली त्यांची शालीनता कधी हरवली नाही आणि क्षीण झाली नाही. शालीच्या वर्षावाखाली सुर्वे यांची कधीही क्षीण न झालेली गोष्ट शालीनता. प्रश्न 3. चौकटी पूर्ण करा. नारायण सुर्वे यांचा
मुळातला स्वभाव शालीन. कविवर्य नारायण सुर्वे यांच्यावर शालींचा झालेला वर्षाव. प्रश्न 4. विधाने पूर्ण करा. शालीमुळे शालीनता येत असेल तर मी कर्जबाजारी होईल, भिकेला लागेल. पण शेकडो शाली खरेदी करून सर्वांना एक एक शाल लगेचच नेऊन देईल. प्रश्न 5. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्यायाची निवड करून वाक्य पूर्ण करा. त्यांच्या बोलण्यातील उपरोधित खोच माझ्याच नव्हे तर कोणाच्याही सहजपणे लक्षात येणारी आहे. हे त्याचं आन्सर आहे. शालीच्या वर्षावाखाली त्यांची शालीनता कधी हरवली नाही. प्रश्न 6. कृती पूर्ण करा. शालीमुळे शालीनता येते की जाते या प्रश्नाचे लेखकांनी दिलेले उत्तर. हे बोल्डमध्ये जे लिहिलेलं आहे हे आपलं आन्सर आहे. सन्मान करण्याच्या रूपाने असलेला धोका. चौकटी पूर्ण करा. शालीमुळे शालीनता येत असेल तर लेखक काय म्हणतात? मी कर्जबाजारी होईल, भिकेला लागेल असे म्हणतात. कारण शालीमुळे शालीनता येत नाही, ती आपल्या मनातूनच येत असते. आपलं ते एक नेचर असतं. प्रश्न 3. पुढील उतार्याच्या आधारे विचारलेल्या कृती सोडवा. आकलन कृती. एका शब्दात उत्तर लिहा. लेखक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले ते साल 2004. लेखकाची खोली 8x6ची आणि गाठोडे कोणाकडे नेऊन दिले शालीचे? निकटवर्ती मित्राकडे. कृती पूर्ण करा. लेखकाने मित्राला दिलेला अधिकार, शाली वापरण्याचे वगैरे. शालीचे बांधले गाठोडे. लेखकाने यांना शाली वाटल्या. कोणाला वाटल्या? गरीब श्रमिकांना. चुकी बरोबर ते लिहा. लेखक साहित्य संमेलनाचे बिनविरोध अध्यक्ष बनले. बरोबर. लेखकांनी सर्व शालीचे गाठोडे बांधून मित्राकडे दिले. बरोबर. मित्र अप्रामाणिक होता. चूक. चौकटी पूर्ण करा. निकटवर्ती मित्राचा स्वभाव अतिप्रामाणिक. तत्कालीन 1-2 वर्षात लेखकावर झालेला वर्षाव शालींचा. प्रश्न 5. कृती पूर्ण करा. छोटी. निकटवर्तीय मित्राची खोली कशी होती? छोटी. लेखकाचा मित्र निकटवर्तीय होता आणि अतिप्रामाणिक होता. प्रश्न 6. खालील गोष्टींचा झालेला परिणाम लिहा. तत्कालीन 1-2 वर्षात लेखकांवर शालीचा वर्षाव झाला आणि त्याचं उत्तर आहे एवढ्या शाली जमत गेल्या की लेखकांना 8x6 खोलीत त्यांना ठेवणे शक्य नव्हते. आणि नंबर 2, 8x6च्या खोलीत जमलेल्या शाली ठेवणे शक्य नव्हते, म्हणून लेखकाने काय केले? त्याचे गाठोडे बांधून निकटवर्तीय मित्राकडे ठेवण्यास दिले. सहसंबंध लिहा. निकटवर्ती मित्र, गरीब, श्रमिक.